नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन बसा यानंतर अर्धा तास लेखकाचा खास यामध्ये मी दीप्ती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या अभिवाचनानंतर आपल्या सोबत जोडले जाणार आहेत आजच्या पुस्तकाचे वा म्हणताना या पुस्तकाचे लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि आजचा अभिवाचक अभिजित भट. पुढच्या काही मिनिटात, पुढच्या काही सेकंदात हे दोघेही आपल्याला जॉईन होतील. तोपर्यंत एक गोष्ट सांगण्यासाठी हा वेळ मी वापरू इच्छिते, रसिकांशी शेअर करण्यासाठी. किंबहुना 5 वर्षांपूर्वी लय पश्चिम हा कार्यक्रम झाला होता डॉक्टर आशुतोष जावडेकर निर्मित, ज्यामध्ये पाश्चिमात्य संगीत ते रंगमंचावर सादर करतात. पाश्चिमात्य संगीत, त्याचा इतिहास, त्याचा वर्तमान आणि स्वतःच्या सादरीकरणामधून ते लय पश्चिम हा कार्यक्रम सादर करतात. त्यानंतरच्या लगेचच्या पुलोत्सवामध्ये संगीत बारी हा कार्यक्रम सादर झाला होता. आर्ट सर्कलच्या रंगमंचावरून दोन्ही या वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत शैलींचं सादरीकरण झालं होतं. योगायोग असा की काल संगीत बारी पुस्तकाचं वाचन झालं आणि आज डॉक्टर आशुतोष जावडेकर लिखित वा म्हणताना या पुस्तकातल्या 2 लेखांचं वाचन झालं. पहिला लेख आपण पाहिलात जो अभिजितने वाचला होता, तंत्रज्ञानाची मदत घेऊन अभिवाचन अभिजितने केलं होतं. आणि नंतरचं अभिवाचन जे आम्ही नेहमी म्हणतो आमच्यासाठी मापदंड असं अभिवाचन आहे, असं शैलीदार आणि अनुभव संपन्न असं अभिवाचन आपण पाहिलं मनोज कोल्हटकर यांचं. पुढच्या काही मिनिटातच अभिजित भट जॉईन होतोय, आपण वाट बघू. हॅलो हॅलो अभिजित. हॅलो. कसं वाटलं तुला अभिवाचनाचा प्रयोग म्हणून करताना हा? ऍक्च्युली पहिलाच अनुभव होता त्याच्या, आणि पहिल्यांदाच अभिवाचन म्हणजे नाटकात थोडं काम केलंय पण हा एकदम वेगळा जॉनरे पडतो. तर थोडं टेन्शन होतं, पण लेख माझ्या जनरेशन मधला होता, त्याच्यामुळे मला त्यात टेक्निकल वापर पण छान करता आला. आणि मला त्या स्माइलीज चॅट मध्ये वापरायला आवडतात, किंवा मीही असे शॉर्टकट्स म्हणजे आता त्याने पुस्तकात URच्या ऐवजी UR असं जसं स्पेसिफिक लिहिलंय, तसं आता हॅपी बर्थडेला पण HBD एवढंच टाईप करायचे लोक कष्ट घेतात. तर त्याच्यामुळे आता अजून ह्याची नेक्स्ट जनरेशन काय असणार आहे येणारे 3-4 वर्षात. मग आता स्टिकर्स आलेत की स्टिकर्स मधनं व्यक्त होत आहेत लोक, स्माइलीज होत्या. तर अजून असं काय काय नवीन येईल त्याची एक्साइटमेंट आहे. GIF आले आहेत, मीम्स आलेत. तर म्हणजे आशुतोष दादाला अजून लिहायला बराच म्हणजे कंटेंट 1-5 वर्षात तयार होतोय म्हणजे, आणि खूप व्हास्ट होईल तो, याची नक्की गॅरंटी आहे. पण मला एक त्यांच्या लेखातली ही गोष्ट खूप आवडली की ते खूप सकारात्मक आहेत या चिन्हांच्या भाषेकडे बघताना. कारण त्यांनी त्यांच्या लेखामध्ये लिहिताना असं म्हटलंय की हे चिन्हांची भाषा खऱ्या शब्दांच्या भाषेला मागे टाकेल, त्यापेक्षा शब्दांची भाषा ती अधिक समृद्ध करेल. चिन्हांची भाषा शब्दांच्या भाषेला जोड देईल आणि समृद्धपणे आपण व्यक्त व्हायला लागू, इतका सकारात्मक विचार त्यांनी या लेखामध्ये मांडलाय. ती खूप छान गोष्ट आहे. आणि नुकताच 23 तारखेला माझ्या मते वर्ल्ड सायन्स डे होऊन गेला. तर मूकबधीर वगैरे मुलं जी आहेत, तर त्यांनाही एक्सप्रेस करण्यासाठी ही भाषा जास्त उपयोगी पडेल. म्हणजे अगदी खरं. म्हणजे काइंड ऑफ नाही, बोल ना, बोल. म्हणजे काइंड ऑफ आता ते ऍक्शन मध्ये ते करायचे, तर त्याचं हे ग्राफिकल व्हर्जन आता आपण वापरतोय, ते जे ऍक्शन्स मध्ये दाखवायचे ते असं. एकंदरीत तू तुझ्यासाठी म्हणून आज एक खरंच संपन्न अनुभव घेतलायस, अभिवाचनाचा सुद्धा आणि तांत्रिक दृष्ट्या व्हिज्युअल्स करण्याचा सुद्धा. नक्की खरंच. मला वाटतं डॉक्टर आशुतोष जॉईन होत आहेत आपल्याला. आपण 1-2 सेकंद फक्त वाट बघू. येस. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो आशुतोष दादा. हाय अभिजित. मला तुम्ही दीप्ती मॅडम एकदम सर म्हणाल्यामुळे असं मला वाटलं माझं वय 5-6 वर्षांनी वाढलं. अत्यंत तुमच्या व्यक्तिमत्वाचे इतके सारे पैलू आहेत
की नेमक्या कुठल्या पद्धतीने हाक मारू, डॉक्टर म्हणू नको, लेखक म्हटल्यावर सर म्हणू नको, मग अभिनेता, गायक, संगीतकार म्हणून काय संबोधावं मला लक्षात येईना. नाही अगदी स्वाभाविक आहे. मी खूप सहजगत्या म्हटलं, कारण मला अर्धा तास मी आता मागचे माझ्या दोन्ही लेखांची जी अभिवाचन ऐकली त्यावरच आधी मला पहिल्यांदा कुठलंही फॉर्मल आपण काही बोलायलाच नको, माझी ओळख वगैरे तुम्ही करणार असाल, एक तर ती लेखात होतेच, म्हणजे ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी, अभिजित अरे तू त्या टॉक शोच्या भाषेत सांगितलं असतं, तोडलंस तू असं. इट वॉज अ व्हिज्युअल ट्रीट. मला हे वाक्य पुन्हा एलॅबोरेट करू दे. जे मी त्या लेखात मुद्दाम म्हटलंय ना ठासून, की आता शब्द हे थोडे प्रधान राहणार नाहीत आणि व्हिज्युअल जी सगळी जाणीव आहे ती तुझ्या पिढीत, तुमच्या अजून यंग पिढीत खूप वाढत जाणार. आणि ज्याचं तर तुझ्या अत्यंत उत्तम बनवलेल्या व्हिडिओत नाही आलंच, ती सगळे पॉपअप झाले आहे, इमोजीज वगैरे. पण मुख्य असं मला वाटतं की ती जी व्हिज्युअल सगळी जी जाणीव असते ती स्पेशली आता या कोरोनाच्या काळात आपण अनुभवतोय, की जसं एक्झॅक्टली आपण तिघा आज इथे हा संवाद साधतोय, हा पटकन अदरवाईज झाला असता का तर कदाचित झाला नसता. आणि याच्यात फक्त शब्द नाही आहेत, यात फक्त ऑडिओ माध्यम नाहीये, याच्यामध्ये जो आहे तो सगळा व्हिज्युअलचा खेळ आहे. आणि खरोखरी पहिल्यांदा तुझे मित्र आभार की तू फार सुंदर. मला तो लेख अभिवाचन करायला फार अवघड आहे. म्हणजे मी एक स्वतः अभिवाचकही असल्यामुळे मी सांगतो की तसं जरा माझी भाषा बोजड आहे असं अनेकदा लोक म्हणतात, ते जाऊ दे. विशेषतः वा म्हणताना मधली, म्हणजे 20-30 40 मी सदर लिहिलं ते तुमच्या सगळ्या जनरेशनचं होतं, तो भाग वेगळा. पण वा म्हणताना मध्ये नाही म्हटलं तरी ती समीक्षा आहे. मी कितीही युजर फ्रेंडली भाषा वापरली असेल तरी त्यात तांत्रिक परिभाषा येतात आणि मुळात मुद्देच खूप अनवट म्हणावेत असे अनेक ठिकाणी आहेत, जे रूढार्थाने अनेकदा समीक्षेत आढळत नाही. तर त्याचा तू बाज फार छान सांभाळलास, मनापासून थँक्यू. जे दुसरे अभिनेते आहेत, ज्येष्ठ अभिनेते आहेत, मनोज कोल्हटकर, ज्यांनी सुनीताबाईंचे हिरो माझा लेख वाचला, त्यांची आणि माझी कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही, पण आमच्या भेटीचा योग असा होता आणि याचा मला फार आनंद झाला. आणि त्या भेटीच्या साक्षीदार सुनीताबाई होत्या, यापेक्षा अजून भाग्य ते काय असंही म्हणायला पाहिजे. त्यामुळे मनोजजी तुमचेही खूप आभार. आणि या आभाराच्या सत्रात सगळ्यात आधी पहिल्यांदा मला दीप्तीजी सांगू दे की आर्ट सर्कल रत्नागिरी हा जो उपक्रम आता करते आहे, या पद्धतीचा मी खरंच देशभर काहीतरी कार्यक्रम सुरू असतात. आता कोविडमुळे प्रत्यक्ष नाही, महाराष्ट्रात तर अर्थातच, पण या पद्धतीचा एखाद दिवसाचा, एका आठवड्याचा उपक्रम नाही, एक बऱ्यापैकी सस्टेन्ड असा पिरियडचा अधिक मासामधला हा तुमचा उपक्रम आहे. एक जी खास खरं कोकणात जास्त प्रिव्हॅलंट असलेली रूढी की जावयाला वाण द्यायचं, आणि तर त्याचं रूपांतर इतक्या विनासायास एका उत्तम सांस्कृतिक परिघामध्ये नेणं, हे आर्ट सर्कल रत्नागिरीला साधलं, ही फार मोठी गोष्ट आहे. ही अजिबात दुर्लक्षणीय अशी गोष्ट नाही. आणि नितीन कानविंदे किती उत्तम संयोजक आहे, तो सर्जक संयोजक आहे माझ्या भाषेत. मी नेहमी नितीनला हा, म्हणजे तो नुसता ऑर्गनायझर तर चोख आहेच, तो प्रोफेशनल, की तो तुमचा थिबा फेस्टिवल किंवा बाकी तो जे सगळे उपक्रम करतो, मला माहिती आहे, बिंग जावई ऑफ रत्नागिरी असं म्हणून मला सगळं माहिती आहे ते जग. पण मला असं वाटतं की त्यात तो सर्जक आहे, आणि सगळी तुमची टीम जी आहे ती फार सर्जक आहे. तर वाचक म्हणून आधी मी थँक्यू म्हणतो कशाचे, की मला अजून सगळे व्हिडिओज पाहायला वेळ नाही झालेला, माझी डॉक्टर म्हणूनही असलेली व्यग्रता आहे, पण आता ते सगळे आहेत आणि तिथे सगळ्या अनेक चांगल्या लेखकांच्या मुलाखती आणि अभिवाचन आता कायमस्वरूपी स्टोर्ड राहणार आहे. त्यामुळे आजही आपला समजा व्हिडिओ चालू आहे, इथे किती व्ह्यूज येत आहेत, काय शेअर, हे मला आजकाल महत्वाचंच वाटत नाही. माझी खात्री असते की ते चांगलं असेल तर ते पुढे एक 10 दिवसात हळूहळू व्यवस्थित शेअर होत राहतं, पोचत राहतं, लोक स्वतःहून शेअर करतात. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. आणि आता आपण काय, आता तुमचं फॉर्मल जर असेल तर तसं नाही, फॉर्मल म्हणण्यापेक्षा या इन्फॉर्मलच खूप छान आपल्या गप्पा होतील. कारण आता बोलता बोलता तुम्ही बिंग जावई ऑफ रत्नागिरी असा उल्लेख केला, तर हे जे नातं आहे रत्नागिरीशी, तर ते लेखक म्हणून,
अभिवाचक म्हणून, संगीतकार म्हणून, गायक म्हणून वेगवेगळ्या अंगाने हे नातं फुललेलं आहे. लयपश्चिमा आपण जेव्हा केला होता तेव्हा रत्नागिरीमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी खरं पाहुणे होतात त्या दिवशी, पण तुम्ही जावई होतात. तुमच्यासाठी तुम्ही जावई होतात आणि घरातले असल्यासारखे वावरत होतात. मला या तुमच्या या सगळ्या विषयाबद्दल विचारायचंय. हे सगळे तुमच्या व्यक्तिमत्वातले पैलू आणि रत्नागिरीशी तुमचं जुळलेलं नातं, त्याचा तुम्ही लेखामध्येही वापर केलात. मला वाटतं गाणं झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्येही तुम्ही रत्नागिरीचं सौंदर्य, सृष्टी सौंदर्याचा वापर केला. तर हे सगळं जर आम्हाला घडून सांगा ना. नक्की, आणि मलाही खूप आवडेल, कारण हा प्रश्न मला कधी कोणी कुठे विचारणार नाही. अनेक मुलाखती होतात त्यात, आणि या प्रश्नाचं उत्तर देणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. कारण इतकं साधं आहे की मानसी भावे जी माझी पत्नी झाली ती फक्त माझी बायको एकतर नाहीये, ती माझी सर्वोत्तम मैत्रीण आहे. आणि द स्टेटस इज स्टील देअर आफ्टर 15 years ऑफ आवर मॅरेज, हे त्यातलं महत्वाचं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातली जी एक सगळ्यात जवळची व्यक्ती असते तिचं जे गाव असतं ते तुमचंही होतच ना, आणि तसं व्हायलाही पाहिजे. इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे नुसतं त्या अर्थाने काय म्हणूया, टिपिकल गमतीत मी म्हटलं, पण मी वाण घेणारा जावई नव्हतो कधी. आणि त्याच्यापेक्षा अजून जाऊन महत्वाचं म्हणजे की रत्नागिरीमध्ये कधीही मी आधी पूर्वी फार गेलो नव्हतो. एकदा कधीतरी 9वी-10वीत गेलो असेल. बाकी कोकण हे मला आवडतं तुमचं, पण त्याला एक आकाशाला सेंट्रल एअर कंडिशन बसवावा अशी माझी खूप पूर्वीपासून मागणी आहे. कारण मला तर ती ह्युमिडिटी सोसत नाही तिकडची, त्यामुळे कोकणातही काही दौरे कधी व्हायचे नाही. पण मी अर्थातच माझं लग्न ठरलं, झालं, त्याच्यानंतर मग सगळ्या सुट्ट्या, पुढे माझी मुलगी झाली, तर एक व्यक्तिगतरित्या तुमचं घरच ते होत जातं. ॲडव्होकेट दिलीप भावे जे तिकडचे प्रसिद्ध वकील आहेत ते माझे सासरे आहेत. छाया म्हणजे स्मिता भावे ज्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत. आणि माझा मेवणाही ॲडव्होकेट आहे तिथे, अनिकेत भावे, त्याची पत्नी हर्षदा, असं एक छान तिथलं कुटुंब आहे. आणि त्यांच्यामुळे ना, या सगळ्यांमुळे मी रत्नागिरीच्या अनेक बाजू खूप जवळनं आतून पाहिल्या, आणि तरी मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या शेवटी. त्याच्यामुळे मला पहिलं असं जाणवलं की किती विलक्षण निसर्ग सुंदर हे गाव आहे. मला आजही रत्नागिरीत कधी आलं आणि साधं त्या थिबा पॉइंट पाशी उभं राहिलं की मी शांतच होतो. तुमचं मन अशांत राहू शकत नाही त्या पॉइंटला. त्याच्यामुळे हे जे भाट्याची पुळणी सगळी असेल, पूल असेल तो भाट्याचा जो आहे तो, किंवा जो सुनीताबाईंचे हिरो लेखात आता आपण उल्लेख केला तो उतरत जाणारा रस्ता जो असेल तो सध्या फार ट्रॅफिक झालं, पण ट्रॅफिक नसताना सकाळच्या वेळेला जरा रात्रीच्या वेळेला तो अजूनही किती सुंदर असतो. समुद्राची गाज ऐकू येते. रत्नागिरी आता जसं बाकी शहरं वाढली तसं वाढत चाललंय. पूर्वी MIDC हे देखील लांब मानलं जायचं रत्नागिरीतलं, तर आता कुठे कुठे आहे, पण तरी देखील अजून रत्नागिरीचं सौंदर्य गेलं नाही, निसर्ग सौंदर्य ते आहे फार. तर याचा कुठल्याही मला वाटतं कलाकारावर एक निसर्गाचा म्हणून परिणाम होत असतो. आणि माझ्याबाबत तर तो निसर्ग, तो अनुभव हा सगळा एक व्यक्ती म्हणून देखील खूप जिव्हाळ्याने येत होता. त्यामुळे माझ्या लेखनात तर आलंच, म्हणजे गोज विदाऊट सेइंग. लेखनात असं झालंच नाही की ते येणार नाही वगैरे. गाण्यात देखील आलं. आता लेखनात साधा हा सुनीताबाईंचे हिरो जसा लेख आहे, तर मला फार अजूनही मी कधीही गेलो माझ्या सासऱ्यांच्या घरी की त्यांची चांगली लायब्ररी आहे घरात, तर मी सुनीताबाईंचंच पुस्तक काढतो एखादं. मग कधी मण्यांची माळ असतं, कधी आहे मनोहर तरी असतं. खुद्द रत्नागिरी गावात ते सगळं वाचताना मला फार मजा येते. त्यांचं रत्नागिरी अर्थातच आता नाही, पण त्यांच्या रत्नागिरीतल्या अनेक अंश आत्ताही आहेत, आणि त्यामुळे मला खूप मजा त्यात वाटत राहते. आणि त्याचप्रमाणे ना त्या एक गावामधली गंमत अशी आहे की एकाच वेळी खूप कॉन्झर्वेटिव्ह आणि खूप बंडखोर असे दोन्ही सूर मला पहिल्या दिवसापासून आढळले. आणि हे फार दुर्मिळ असतं. एखाद्या गावामध्ये असे दोन्ही सूर असू शकत नाही. आणि सुदैवाने आमच्या पुण्या इतकं म्हणजे शांत आहेत ते लोक. पहिल्यांदा असं गेल्यानंतर खास देशावरच्या बडबड्या माणसाला असं वाटू शकतं की अरे हे शांतच बसतात, पण निदान ते पुणेरी टोमणे टाकत नाही, हे वाईट नाही, असं मी त्यात नेहमी म्हणत असतो. त्याच्यामुळे एक चांगलं तुमचं गाव, आणि तिथे एक खरोखरी मला असं दिसतंय की या 15 वर्षात आर्ट सर्कलनी किती प्रचंड प्रमाणात सांस्कृतिक एक मोठी चळवळच खरं घडवून आणली. एकूणच रत्नागिरी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलं. मग नाटकांच्या सगळ्या स्पर्धांमध्ये जिंकायला लागली सगळी तरुण मुलं. या 15 वर्षातलाच हा बदल आहे. माझं लग्न झालं तेव्हा रत्नागिरी अजस्त्र निजलेल्या एखाद्या अजगरासारखं सांस्कृतिक बाबतीत होतं.
त्यानंतर या 10-15 वर्षांमध्ये मग सगळं थिबा फेस्टिवल असेल, बाकी असेल संगीत, नाट्य, बाकी कार्यक्रम. आपल्या लय पश्चिमा जेव्हा तिथे कार्यक्रम झाला तेव्हा मलाच काय, खुद्द नितीनला देखील असं होतं की किती लोक येतील, रत्नागिरी गाव आहे, जरा जुन्या वळणाचं आहे, पाश्चात्य संगीताचं किती ऐकतील, इथे शास्त्रीय संगीत ऐकतील, सुगम संगीत ऐकतील. पण तुम्हाला हॉल कुठला आठवत नाही, तो गच्च भरला होता आणि तो खूप छोटा नव्हता, चांगलाच मोठा होता. एक 600-700 लोक तर मिनिमम असावीत तिथे. आणि फार कार्यक्रम रंगला, कुठेही मला एडिट करायला लागला नाही. खुद्द अभिजित आज आहे, अभिजित त्याचा साक्षीदार म्हणजे ऍक्टिव्ह साक्षीदार होता, तो वरच होता, त्यांनी गाणं गायलं होतं. आणि पूजा देसाई होती आणि तिने देखील एक गाणं गायलं होतं. त्याच्यामुळे मला त्या कार्यक्रमानंतरच जाणीव झाली की अरे रत्नागिरीमध्ये खूप बदल आला. खास माझं गाणं आहे माझं आणि सावनी रवींद्रचं, ज्याचं शंकर महादेवनजींनी लॉन्च केलं 9X वरती, ते आहे. त्याचं शूटिंग आम्ही रत्नागिरीत भाट्याचा सगळा जो किनारा आहे तो, आणि खुद्द खाडीत आम्ही बोटीतनं आत जाऊन, खाडीतनं समुद्रात आत जाऊन शूट केलं होतं. कॅमेरामनच्या हातातनं कॅमेरा समुद्रावर पण मस्कू व्हायचा फक्त बाकी होता, इतकी बोट त्यावेळी डचमळत होती. आणि त्यात असं तुम्ही गाणं बघा जरूर, ज्यांनी पाहिलं नाहीये त्यांनी. आम्ही आणि सावनी टोकाला असे उभे राहतो त्या बोटीच्या, आणि खरंच ती बोट नंतर चांगलीच हलत होती. त्याच्यामुळे शब्दशः पोटात कधी कधी गोळा येत होता की अरे शूटिंग काय कसं चाललंय. पण फार धमाल आली, त्या गाण्याला रिस्पॉन्सही खूप चांगला आला. त्यामुळे एक त्या पद्धतीने त्या गावात अशी एक वेगळं पुन्हा कलाकार म्हणून बांधलं जाणं आहे. हे सगळे आहेत त्याचे दृश्य पदर. जे अदृश्य पदर मला वाटतं म्हणजे तुमच्या एखाद्या गाव एखादं ना तुमच्या निडिवेत किती जातं आणि त्याच्यावर तुमच्या लेखनात ते कसं उतरतं, हे डायरेक्ट कनेक्शन नसतं. त्यामुळे खूपदा माझ्या लेखनात कोकण आणि तो जे रत्नागिरीचं सगळं सौंदर्य असतं ना ते मागे असतं, आणि ते उतरताना म्हणजे ते एक्सप्लिसिटली येणार नाही माझ्या लेखनात, पण ते असतं. अगदी ताजं सांगायचं तर ते अर्थातच अजून प्रकाशित झालं नाहीये, पण अयान अर्जुन नावाची माझी इंग्रजी कादंबरी आहे. तर मला त्या निमित्ताने मला एक प्रसंग लिहायचा होता, आणि एक कोस्टल टाउनच मला तिथे, म्हणजे जो अर्जुन आहे तो अर्जुन देसाई म्हणूनच आहे, तो कोकणातलाच मी दाखवलाय. आणि तो त्याचा जो मित्र असतो तो अयान हा कुर्दिस्तान मधला आहे. हे दोघं, आणि पुरुष बंधाच्या मैत्रीविषयीची एक मोठी दीर्घ कहाणी आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ते दोघं जेव्हा त्याच्या कोकणातल्या गावात येतात तेव्हा तिथल्या एका छोट्या ते मशिदीत जातात. असा मी मुद्दाम एक प्रसंग घेतला होता. तर त्याचे वडील म्हणतात अर्जुनचे, अरे आता हा अयान आलाय तर तू त्याला इकडच्या मशिदीत, त्याला इंटरेस्ट असेल, तो आहे तर त्या धर्माचा. आणि तर ते ना सगळं लिहितानाही माझ्या डोक्यात रत्नागिरीतल्या बिरकरवाड्यामधल्या सगळ्या मशिदींचं एक होतं डोळ्यापुढे चित्र. आणि मग मी आल्यानंतर तिथे माझा मेवणा आहे अनिकेत, त्यांनी फोन केले आणि तिथे आम्ही गेलो खुद्द बिरकरवाड्यामधल्या मशिदीमध्ये. तिथे इब्राहिम मुजावर म्हणून आहे तो, त्यांनी आम्हाला सगळं ते, आणि तिकडचे जे आतले धर्मगुरू असतील त्यांचे मला नावं अर्थातच त्यांची माहित नाही, त्यांनी ती सगळी मशीद, तो वजूचा जो सगळा भाग आहे तो आम्हाला दाखवला. आणि कुठेतरी ना ते फार चांगल्या पद्धतीने सगळं मला लेखन करताना डोक्यात बसलं. म्हणजे मी काही मशीद पाहिली नव्हती असा काही अजिबातच मुद्दा नव्हता, मला छोट्या गावातली कोस्टल टाउन मधली मशीद बघायची होती. आणि कारण फरक असतो प्रत्येक याच्यामध्ये, म्हणजे हैदराबाद मधली जामा मशीद आणि रत्नागिरीतली मशीद, तर मला रत्नागिरीतली जास्त आवडली. पुन्हा म्हणजे देवळांच्याही बाबत सांगतो आपण, या धर्म, आणि मी अजिबातच त्या अर्थाने धार्मिक मनुष्य नाही, हे लगेच जाता आता सांगायला हरकत नाही, पण देवळांच्या बाबत अगदी सहज रत्नागिरीत एकदा मी फिरत माझी बायको मला, तिचं म्हणजे लेचल मुझे दूर या मोडलाच ती असते अनेकदा, त्यामुळे ती मागे बसते आणि मीही तिच्या याच्यानुसार तिला घेऊन जात असतो. तर गुगल मॅप्स वगैरे काही नाही, असंच जायचं. तर आम्ही असं वर त्या थिबाच्या मागणं उतरत गेलो आणि एक पूल क्रॉस केला आणि पोमेंडी आधी एक गाव आलं, आणि मग त्याच्यानंतर सोमेश्वर नावाचं एक देऊळ आलं, आणि ते फार सुंदर गाव होतं. तर माझ्या 20-30 मध्ये जेव्हा मागच्या वर्षी जे मी लोकसत्तामध्ये सदर लिहिलं, तर 20-30 मध्ये माही हे पात्र आहे, 30 वर्षाची ती मुलगी आहे. तर माहीची मावशी मला हवी होती, कारण मला एक तो रिप्रेझेंटेटिव्ह एक 50-60ची स्त्री, ज्येष्ठ स्त्री, तीही मला उतरवायची होती सदरात. तर ती पोमेंडीत राहते असं नकळत आलं, म्हणजे लिहिताना आलं की अरे ती पोमेंडीतनं येणार आहे आता पुण्यात. आणि मग तो धागाच एस्टॅब्लिश झाला की ते पोमेंडीच्या इथे नदीला जातात, त्यांची ट्रिप असते वगैरे वगैरे. तर असं फार मला मस्त वाटतं आज उत्तर देताना की रत्नागिरी अनेक तऱ्हांनी, काय लेखकाचं देखील एक पूर्वसंचित असतं.
म्हणजे कोण वाचक तुमच्या वाट्याला येणार हे जसं पूर्वसंचित आहे, तुमचं कर्तृत्व हे वेगळं पण थोडं असतं, तसं कुठलं गाव तुम्हाला सेटिंग म्हणून मिळणार आयुष्यात आणि लेखनात हेही थोडं पूर्वसंचित असावं. म्हणजे फिरून तुम्ही लिहू शकाल, पण ते गाव तुमचंच होण्यासाठी तुमची तिथे नाळ कुठेतरी एक नकळत हळूहळू पुरत जावी लागते. तर तसं मला फार चांगलं वाटतं की पुणे, मुंबई, दिल्ली आणि रत्नागिरी या 4 गावांमध्ये माझे वेगवेगळे अनुभव सगळे विखुरलेत आणि ते लेखनात येत असतात. रत्नागिरीचा हा तुमचा खरा रेशीम बंध आहे. तो बंध मनामध्ये ठेवून आज तुमचं पुस्तक वाचनाचा प्रयत्न आम्ही केला आणि हे आमच्याकडून आमच्या जावयाला दिलेलं पुस्तक अभिवाचनाचं बाण होतं. यापेक्षा अजून सुंदर बक्षीस काय असू शकतं हे, आणि हे आयुष्यभर सोबत असणारं बक्षीस. क्या बात. थँक्यू. खरं. आता तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख झाला तुमच्या इंग्रजी कादंबरीबद्दल जी येऊ घातलीये, त्याच्याबद्दल काही शीर्षक अजून ठरतंय, त्यामुळे आता तरी आपण त्याला आयान आणि अर्जुन असं साधं म्हणू, पण त्याचं शीर्षक हे नसेल. तर मी म्हणलं तसं मुळारंभ ही माझी पहिली कादंबरी मराठीतली, आणि ती एक असं आपण म्हणू ज्याला मायक्रो स्टडी असतो मनुष्याच्या रिलेशनशिपचा, की एक छोटं घरगुती वातावरण आणि त्यातलं त्या ओम नावाच्या 18 वर्षाच्या मुलाचा वाढीच्या अनेक स्तरांनी तो वाढतो त्याचा असलेला प्रवास, त्यातला रिलेशनशिपचा धागा एक जो आहे तो सगळ्या जगाला कसा भेटत जातो, बघत जातो, तो काही प्रमाणात या दुसऱ्या कादंबरीत माझ्या आहे, पण बाकी ती डायमेट्रिकली ऑपोजिट अशी मला वाटते. आणि एक तर ती इंग्रजीत आहे, प्रत्येक भाषाही लेखनाला काहीतरी देते, त्यामुळे ती इंग्रजीत असल्यामुळे त्यात अनेक गोष्टी बदलत गेल्या. आणि जर मुळारंभ ही एक सुस्थिर पांढरपेशा मध्यमवर्गीय घरातली कादंबरी असेल, तर इथली सेंट्रल कॅरेक्टर्सच एक कोकणातलं आणि एक इराकचा वरचा जो पार्ट आहे कुर्दिस्तान तिथलं, आणि ते मुंबईत झेवियर्स सारख्या कॉलेजमध्ये भेटतात. इथेच त्याचं सेटिंग आधी खूप मोठं होतं मला असं वाटतं. त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात स्त्रिया आहेत, गर्लफ्रेंड्स आहेत, मैत्रिणी आहेत, बाकी मित्र आहेत. ते दोघं मोठे आहेत वयाने, ते काही 18 वर्षाचे नाही, ते एक 23-24 वर्षांचे आता आहेत. आणि कादंबरी जिथे सुरुवात होते तिथे मुळात ते आता वेगळेच आहेत. म्हणजे तो कुर्दिस्तानमध्ये इराकमध्ये परत गेलाय शिक्षण संपवून, आणि अर्जुन हा इथे आता एक काय व्हिजिटिंग लेक्चरर सारखा, पण तो लेक्चरर म्हणून त्याच्याच कॉलेजात जायला लागलाय. इथे ती कादंबरी सुरू होते आणि दुर्दैवाने त्यांच्या मैत्रीच्या नात्यात खूप तणाव येऊन, तो दुरावा येऊन ते त्यांचं सेपरेशन झालंय जे झालंय ते. आणि असं आहे ना की ते आता कधीच फिजिकली भेटणार नाहीत, कारण इराणचा व्हिसा घेतला तर अमेरिकेत जाताच येत नाही आजही, त्यामुळे कोण हुशार माणूस तो घ्यायला जाईल, त्यामुळे घेणार नाही. आणि त्यांचा तर माझे मुळात 5 वर्ष मी इराकी आणि इराणी विद्यार्थ्यांना MA इंग्रजीला शिकवलंय, त्यामुळे मला हे सगळं त्यांचं जग अगदी व्यवस्थित माहिती आहे. एकदा त्यांचा एज्युकेशन व्हिसा संपला की आपण भारत सरकार जनरली त्यांना व्हिसा देत नाही, इथे काम करायला तर त्यांना अजिबात व्हिसा देत नाही. त्यामुळे ते एका अशा सेपरेशनमध्ये की जिथे ते कधीच भेटणार नाही. आणि आपण आता अशा काळात आहोत की हा जर माझ्या कॉलेजमधला काळ असता तर काही संबंधच नव्हता, फार तर फार ईमेल. पण आता असं आहे की तुम्ही रोज ट्विट करू शकता, रोज फेसबुकवर असू शकता, तुम्ही रोज व्हॉट्सअप करू शकता, रोज इन्स्टाला एकमेकांना काहीतरी फोटो तुमचे दिसत राहतात. त्यामुळे म्हटलं तर तुम्ही वेगळे झालात आणि म्हटलं तर तुम्ही समोर आहात एकमेकांच्या. तर हा जो एक ताण सगळा आहे तो अख्ख्या त्या कादंबरीत आहे. एक प्रगल्भ होण्याची जी रिलेशनशिप मधली आणि म्हणजे व्यक्ती ते समष्टी असा जायचा मी प्रयत्न तरी त्यात केलाय. राजकारण उघडच आहे, माझी राजकीय समज कशी आहे ती अनेकांना फार कल्पना नसते, पण ही जरा कादंबरी आल्यानंतर ते चित्र बदलेल असं मला वाटतं. की मी फार एक्सप्लिसिटली लिहिलं नाहीये, पण आंतरराष्ट्रीय राजकारणातले अनेक धागेदोरे या कथानकात आहेत, जरी ते प्रधान नसले तरी. आणि मुख्य आहे तो त्या दोघांचा पुरुष बंध. म्हणजे जसं आमचा मित्र सचिन कुंडलकर आहे, तर सचिनच्या कोबाल्ट ब्ल्यू मध्ये त्याची जी फार मला असं वाटतं महत्वाची कादंबरी मराठीतली, तर त्यात त्यांनी समलैंगिकतेचा, बायसेक्शुअलिटीचा खूप उत्तम पद्धतीने उहापोह केला असेल. तर आयान अर्जुन त्या धाग्यावर नाही, म्हणजे तिथे मी सेक्शुअलिटीला अभेरत कुठेच नाही आणि लाजून तर अजिबातच नाही, पण दे आर नॉट गेज, ते समलैंगिक नाही आहेत दोघं. पण त्याच वेळी त्यांचं जे आकर्षण आहे ते फार उत्कटच आहे. जसं मी वामंटानामध्ये गारवा या लेखात म्हटलं होतं की उत्कट मैत्रीचं प्रेम हे उत्कट मैत्रीचं एक प्रेम असतं आणि ते लिंगनिरपेक्ष असतं. म्हणजे जेंडर हा बार येत नाही प्रेमामध्ये, आणि फिजिकॅलिटी हा फार वेगळा भाग आहे की त्यात कोण जाईल कोण नाही हा
खूपच वेगळा भाग आहे मला असं वाटतं. पण तो फिजिकॅलिटी असेल नसेल तर म्हणून प्रेम असेल नसेल असं इतकं साधं सहज गणित नाही येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मधल्या रेषेवरची अवघड वळणांवरची अशी कादंबरी आहे. तर बघूया कसं कसं त्याला रिसेप्शन मिळते, कधी प्रकाशित होते, आय डोंट नो. माझं सगळंच मी नेहमी म्हणतो की मी लिहित जातो आणि पुढे होतात तेव्हा गोष्टी होत असतात आणि मी माझं काम करत जातो. आता खरं या क्षणाला माझं जे आता काम सुरू मी केलंय ते हिंदी गाण्याचं केलंय. सो आय एम बिझी विथ दॅट बुक. लेखनाच्या सोबत वाचन संस्कृती वाढवण्याचा तुमचा विशेष प्रयत्न आहे. विलायती वाचताना हे नजरेसमोर ठेवून हा प्रयत्न केलेला. तर त्या विलायती वाचताना या उपक्रमाबद्दल किंवा त्या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल तुमच्या सांगा ना. जरूर. विलायती वाचताना काय आहे हे आधी अनेकांना माहीत नसणार म्हणून सांगतो. जेव्हा किंवा माझी शैक्षणिक पार्श्वभूमी माहीत नसेल म्हणून सांगतो आधी की माझं ग्रॅज्युएशन हे डेंटिस्ट्रीतलं आहे आणि चांगल्याच गुणांसह अनेक विषयात पहिले येऊनच मी केलंय ते. पण त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन MDS केलं नाही. मी MA इंग्रजी केलं आणि त्यात मी पुणे विद्यापीठात पहिला आलो. त्यानंतर मी MA इंग्रजीला 5 वर्ष शिकवलं विद्यार्थ्यांना आणि मग माझा सगळाच एकूण व्याप वाढत गेल्यावर मी शैक्षणिक सेवा माझी बंद केली. पण माझ्या हातला शिक्षक काही बाबा जात नाही, तो शिकवायला राहतोच, बघतोच. त्याच्यामुळे यावेळी जेव्हा कोविडला पहिल्यांदा लॉकडाऊन लागला तेव्हा पहिल्यांदा तर सगळ्यांचे दवाखानेही बंद होते, सगळंच. मी डेंटिस्ट असल्याने पहिल्यांदा तर डेंटिस्ट्रीचं काम ऑफिशियलीच बंद ठेवायचं असा 1-1.5 महिन्याचा कालावधी होता. तर मी म्हटलं की चला सगळेच काहीसे कंटाळले असतील, सगळेच घरी बसून बोर झालेत, तर एक छोटा आपण कोर्स घेऊया की ज्यांना मराठी चांगलं वाचता येतं पण ज्यांना इंग्रजी वाचताना काही अडचण येतात आणि ज्यांचं मराठी वाचन जसं आता अभिजितनी वाचलं त्या स्तरावरच आहे पण त्यांना इंग्रजी वाचताना कुठेतरी मात्र मागे पडतात ते आणि मग खूप साधं इंग्लिश पुस्तक घेतलं तर त्यांना वाचक म्हणून समाधान मिळत नाही आणि जे उत्तम इंग्रजी आहे ते वाचताना त्यांना भाषिक अडचण येतात. तर यांच्यासाठी एक दुवा आपल्याला काही जोडता येतो का, आपल्याला यात काही मदत करता येईल का, अशा पद्धतीने खरं मी अगदी सहज म्हटलं चला नाव ठेवूया विलायती वाचताना. म्हणजे साहेबी आहे ना ती भाषा, अजूनही तसंच आपल्या समाजात त्याच्याकडे बघतात. म्हणजे खरं गरज नाही आता पण तसंच आहे चित्र. तर म्हणलं चला विलायती वाचताना ठेवू आणि मला काय वाटलं एक 5-7 जण येतील आणि छान एक 4-5 दिवस आपण ते सगळं बोलू आणि संपेल. तर कसं काय एवढी त्याला गर्दी आली की त्याच्या 7 बॅचेस लागोपाठ झाल्या. जवळजवळ 150हून जास्त विद्यार्थी, हा शब्द मी त्याच्यावर बोलतो पुन्हा, पण 150हून जास्त विद्यार्थी फार आनंदाने तो सगळा ऑनलाईन कोर्स करून गेले आणि चांगला कडक आहे मी मास्तर, त्यामुळे मी भरपूर व्हॉट्सअप ग्रुपला असाइनमेंट द्यायचो, हे द्यायचो, सगळ्यांनी केलं. आता विद्यार्थी कोण होते हे मला सांगायला आवडेल. संगीता अभ्यंकरांसारख्या प्राध्यापिका फिजिक्सच्या गोव्यातल्या मोठ्या समजा असतील, म्हणजे खूप त्यांचं तिथे मोठं नाव आहे आणि चतुरंग जी संस्था आहे त्याचं तिकडे त्या सगळ्या बघतही असतात अनेकदा. तर तशा होत्या. आपले मिलिंद जोशी सर जे आहेत मसाप पुणेचे आणि म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आणि मोठे लेखक, तर हे होते. त्याच्यानंतर खूप तरुण मुलं मुली माझे मित्रमैत्रिणी होते आणि खूप आतिंद्र सरवडीकर सारखा उत्तम गायक होता. अशी खूप नावाजलेली कितीतरी, म्हणजे आता मला रॅन्डमली मी विसरी ना, कोणाचं राहिलं तर प्लीज रागवू नका. मला सांगायचा मुद्दा होता की ज्याला सपोजेडली सेलिब्रिटी म्हणतात असे खूप जण या कोर्समध्ये प्रेमाने विद्यार्थी म्हणून आले. त्याचं मी कधीही तुम्ही माझ्या फेसबुक पोस्टला बघा तसं मी केलं नाहीये. माझं विलायती वाचताना एवढंच पोस्टरमध्ये असतं, ह्यांनी केलं यांनी केलं ह्यांनी, असं मी केलं नाही. पण ते सगळे हे विद्यार्थी म्हणूनच बसले, त्यांनी खूप चांगला अभ्यास केला आणि खूप चांगली नवी माणसं या निमित्ताने जोडली गेली, माझ्या लूपमध्ये आली, मी त्यांच्या लूपमध्ये आलो. हे उभयपक्षी असतं. मला छान वाटलं एक की जी माणसं काहीच इंग्रजी वाचत नव्हती, त्यांना भीती होती जेन ऑस्टेनचं एखादं पुस्तक वाचून हे वाचून, ते मला आता सांगतात की अरे आम्ही शशू थरूर आहेत त्यांचा, तर ही 2 पुस्तकं वाचली, हे केलं. तर मला असं वाटतं एक मोठी किल्ली असते जागतिक साहित्याकडे जायची इंग्रजी म्हणजे, आणि ती जर आपण किल्ली त्यांना शोधून ती मिळत असते. पण शोधायला थोड्या पायवाटांमध्ये खाणाखुणा काय त्या सांगत गेलो आणि मदत केली त्या ट्रेजर हंट सारखी, तर दॅट इज अ फन. त्यामुळे आता मी गॅप नंतर पुन्हा मला खूप जणांनी म्हटलं की तू कर आम्हाला करायचंय म्हणून आता एक 8वी बॅच आता डिक्लेअर केली आहे. तुमच्यापैकी कोणाला इथे जे आहेत त्यांना रस असेल तर जरूर मला संपर्क करा. आणि 9वी बॅच मुद्दाम मी छोट्या मुलांसाठी यावेळी घेतली, कारण मला असं वाटलं की यंग रीडर्स आय हॅव टू कॅच देम यंग. त्याच्यात मी माध्यम हा भेद ठेवला नाही, कारण कोणीच फार चांगलं वाचत नाहीये.
म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग. म्हणजे एक साचा झालाय कुठली पुस्तकं लहान मुलांनी वाचायची, आणि मला वाटतं की माझी पिढी लहानपणी जास्त चांगलं वाचत होती. म्हणजे अगदी तटस्थपणे मी सांगतोय. तर वाचत नाही तसं नाही, आत्ताची ही सगळी पिढी स्मार्ट आहे, खूप चांगलं वाचते, पण त्यांना मला थोडंसं त्यांना दिशा द्यायची आणि त्यांच्याकडनं घ्यायची आहे. काय काय मला तर टेन्शनच आहे बाबा या लहान मुलांच्या बॅचचं काय करणार आहे. सो आता बॅच 8 बॅच 9 नंतर कधीतरी या वर्षात बॅच 10 करीन, आणि इत्यलम त्याच्यासाठी जी एक सगळी लागणारी वेळ मेहनत ती खूप असते शेवटी. त्यामुळे पण मला एकच सांगायला आवडेल की मला कोणीतरी असं त्यावेळी एकदाच विरोधी सुरात विचारलं की इंग्रजी वाचनाचं एवढं काय, आपल्या मराठीत चांगलं साहित्य नाहीये का, तुम्हाला तर मराठीच तुमचं साहित्य आहे. तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि लेट मी ऍड्रेस इट, कारण आत्ताही लोकांच्या मनात कदाचित हा प्रश्न येईल. तर मला असं वाटतं, दुर्गा भागवतांनी एका ठिकाणी फार चांगलं म्हटलंय की एक भाषेतलं जर चांगलं तुम्हाला जर वाचन करायचं असेल तर तुम्हाला 2-3 भाषा यायला हव्यात. आणि हे फार खरं आहे की जेव्हा आपण इंग्रजी चांगलं वाचतो ना, तेव्हा आपल्याला मराठी वाचताना खूप वेगळी नजर येते, खूप वेगळा आनंद प्राप्त होतो, एक तटस्थपणे आपल्याला आपल्या भाषेकडे बघता यायला लागतं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मराठी ही आई आपली, आणि आईच असते ना, म्हणजे ती प्रश्नच नसतो. पण इंग्रजी ही माझी गर्लफ्रेंड आहे. सो आय एम हॅपी विथ बोथ ऑफ देम. आपला प्रोग्राम बघतायत आता माधुरी मोरे आणि वर्षा थोटे या दोघीही. त्यातल्या माधुरी मोरे पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत आणि वर्षा थोटे तुमच्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. त्या सांगतायत आता, ऑनलाईन आहेत आणि कॉमेंट देतात. आणि या संदर्भातला पुढचा प्रश्न आलाय म्हणून लगेच विचारून घेते की जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला संपर्क साधण्यासाठी कुठला नंबर द्यायचा. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण तो ऍड करू शकतो. हो, माझा जो व्यक्तिगत नंबर आहे तोच, त्याच्यावर व्हॉट्सअप करायचा जो तुमच्याकडे आहे तो तुम्ही दिला, किंवा आपण टाईप कॉमेंट मध्ये देऊ कोणाला हवा असेल सगळ्या. मला फेसबुकवरचे आता प्रश्न दिसणार नाहीत, जे आता इथे लाईव्ह ऐकतायत त्यांच्यासाठी मी सांगतो. मी स्ट्रीमयार्ड मधनं जॉईन झालोय, त्याच्यामुळे मला ते प्रश्न दिसत नाही. हो, मला तुमचं वाचत असताना किंवा तुमची ही सगळी गाणी ऐकत असताना, लय पश्चिमा बघितल्यानंतर सुद्धा, आणि तुमचा एकंदरीत सगळा अकॅडमिक प्रवास आणि हे सगळं बघितल्यानंतर मला कधी कधी असं वाटतं की परमेश्वराने नक्की 24 तास दिलेत तुम्हाला का थोडे जास्ती दिलेत. काय टाइम मॅनेजमेंट नेमकी काय, म्हणजे डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस चालू आहे, त्याच वेळेला संगीतकार म्हणून काम चालू आहे, त्याच वेळेला पुस्तकं लिहिण्याचं काम चालू आहे, त्याच वेळेला विलायती वाचताना कसं वाचायचं, काय बघायचं, या पद्धतीने तुम्ही शिकवताय. ह्या सगळ्या भूमिका एक माणूस जगतोय, आणि त्याही 24 तासात. पुन्हा जितके आम्हाला मिळाले तितकेच तुम्हाला तास मिळाले. तर कसं ही मल्टी टॅलेंटेड असणं हे तुम्हाला थकवणारं आहे का खरं तर, की तुम्ही त्याच्यातून जास्ती एनर्जी मिळवता? याची गमतीशीर उत्तर द्यायचं की प्रेमात असलं की माणूस सगळं करत असतो. त्यामुळे मी जगण्याच्या प्रेमात आहे, आणि ते एक शक्ती देत असतं तुम्हाला. आणि व्यक्तींच्या मात्र मी फार प्रेमात नाहीये. माझी पत्नी, माझा सगळ्यात जिवलग मित्र आहे सिद्धार्थ, आणि अर्थात माझे बाकी काही मित्रमैत्रिणी आहेत. तो माझा पसारा खरं मोजका आहे, म्हणजे लोकांना वाटतो तितका खूप मोठा नाही, पण ती माणसं तर मला नेहमी ही सगळी बळ देत असतात. आणि खरोखरी चेष्टा म्हणून नाही, पण एक तुमच्या एक मनात ती जी शांतता असली आणि तुम्हाला तुमच्या जीवलगांचा आधार असला की तुम्हाला खूप पुढे करता येतं. त्यामुळे मी म्हणताना ज्यातले आज उतारे घेतले तेही मी सिद्धार्थ केळकर, हा जो माझा मित्र आहे तो महाराष्ट्र टाइम्स मध्ये असिस्टंट एडिटर आहे, तर मी सिद्धार्थलाच ते अर्पण केले. आणि मी प्रस्तावनेत म्हटलं देखील आहे ते की एक तसाही लेखक लिहितोच जो खरा असतो तो कुठल्याही परिस्थितीत, पण जर त्याला सपोर्ट असेल, जर त्याला मागून प्रेमाचा आधार असेल, तर मग त्याच्या लेखनामध्ये ओलेपणा नकळत येतो असं मला वाटतं. जो माझ्या लेखनात आहे एक सकारात्मकता येते जी माझ्या लेखनात आहे, आणि तीच तुमच्या प्रश्नाचं धागा असा आहे की तीच मला ना सगळं कुठेतरी करायला शक्ती देत असते. पहिल्यांदा यू नीड एनर्जी. टाइम मॅनेजमेंट हे फार पुढचं झालं सगळं. यू नीड अबंडन्स ऑफ एनर्जी, जी माझ्याकडे आहे. ती माझ्या घरच्याही सगळ्या संस्कारांमधनं आहे. म्हणजे हे जिवलग झाले घरचे, पण मुळात माझे आई वडील जे आत्ताही त्यांच्या या वयातही ते जबरदस्त दोघं काम करत असतात. सो मला तर स्कोपच नाही काय म्हणायचा. पण मुख्य असं आहे की एक नकळत संस्कारातनंही जीन्समधनंही तुमच्याकडे एक एनर्जी सोर्स लागतो, तो आहे माझ्याकडे. थकायला होतं का, तर हो,
कारण विशेषतः डेंटिस्ट्री हे माझं फिजिकली टायरिंग असं वर्क आहे, म्हणजे मान पाठ. पण मी जरा थोडं आता हळूहळू कमी करेन. जसं काही आपल्याला कळतं की आता आपलं वय पुढे जात आहे तर. पण मुद्दा असा आहे की फिजिकली मी थकतो, माझं मन रात्री 12 वाजताही थकलेलं नसतं. हा त्यातला फार महत्वाचा धागा आहे. सगळं एका वेळेला जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन असं कधी माझं होईल का, तर मला वाटत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटायझेशन्स या मी खूप मोठ्या वेगवेगळ्या अनुभवांच्या किमती देऊन मिळवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला पक्क माहितीये की मी पहिला लेखक आहे, मग मी गाण्यातलाच माणूस आहे दुसरा, आणि त्यानंतर मी डेंटिस्ट आहे. आणि तोही मी फक्त ब्रेड अँड बटरसाठी, उपजीविकेसाठी करत नाही. मला जमतं, ते आवडतं म्हणून करतो. ज्या दिवशी मला असं खरंच कंटाळा येईल त्या दिवशी मी सोडीन आणि यावर माझं आर्थिक उत्पन्न अगदी आरामात करू शकेन. म्हणजे लगेच इथे मार्क माय वर्ड्स, अगदी आरामात करू शकेन. मुद्दा असा आहे की एका टप्प्यावर असं म्हटलं जायचं ना की तुम्ही एकच एक ध्यास आणि आयुष्यभर करा वगैरे. तर तुमच्याकडे एकच एक ध्यास असेल तर तुम्ही आयुष्यभर करालच ना एकच एक. समजा मला फक्त शास्त्रीय संगीतच आयुष्यात आवडलं असतं, जर तेवढंच मला देवानी म्हणा, निसर्गाने म्हणला उपजत असं काही दिलं असतं तर मी तेच केलं असतं. आता मल्टीफॅसेटेड कुठल्याही माणसाला प्रश्न असा येतो की त्याच्याकडे 4-5 सबसेट थोडे उपजत येतात, मग तो शिकत जातो. तर मला वाटतं की वयाच्या 30 वर्षापर्यंत माझा हा झगडा सुरू होता. आणि मग मला हे कळलं की अरे मी पहिला लेखक आहे. मग गाण्याला ग्लॅमर जास्त असो, पैसे जास्त असो, मला गाता, पण मी पहिला लेखक आहे. काही मला त्यातनं काही नाही मिळालं तरी मला लिहायलाच लागेल आयुष्यात. आणि लेखक अशासाठी कारण पहिला वाचक आहे, मग लेखक आहे, मग मी श्रोता आहे, आणि म्हणून मी गातो आणि गाणी लिहितो आणि गाणी गातो. आणि त्याच्यानंतर मग डेंटिस्ट्री हे एक मला छान माझा व्यवसाय येतो आणि अभिमान आहे मला त्याचा की मला तो चांगला जमतो. त्याच्यात मला नुसते पैसे नाही मिळत, मला लोकांचं दुखणं थांबवता येतं, म्हणजे प्रोफेशनली एक ॲबिलिटी असतं. या सगळ्याचं एक सहज उदाहरण देतो हा प्रश्नाचं उत्तर संपवण्याआधी, कारण मी हे कुठे दिलं नाहीये. मी जनरली माझ्या प्रॅक्टिस विषयी काही बोलत नाही. संपल्यावर बहुतेक 2 पुस्तकच लिहिन मी, एक विनोदी एक सिरियस. तर मला आठवत आहे आपण मगापासून ते कोकणातलं जे मी गाणं म्हटलं 9X वर, त्याचा लॉन्च झाला. आम्ही गेलो तिकडे, शंकरजी आलेले आणि FB लाईव्ह होता तो, आणि सगळा 9Xची टीमही तिथे होती. आणि प्रचंड काय लगेच, म्हणजे त्या काळात जरा हे सगळं रेअर होतं, म्हणजे FB लाईव्ह वगैरे वॉज व्हेरी न्यू. आता इतकं झपाट्याने जग आता बदलत आहे की हे 4 वर्षांपूर्वीच आहे, पण तेव्हा इतका प्रचार नव्हता. पण आम्ही तो केला आणि लगेच 1 लाख व्ह्यूअर्स आले. अजून पुढे झालं ते लगेच, मग चॅनलवरही गाणं लागलं, खूप शेअर झालं, बरंच त्याचा बोलबाला झाला. ते मी सगळं केलं सकाळी तिकडे. मला वाटतं कुठे होतं बरं, पवईला होतं. पवईला 9X ऑफिस होतं, तिथे आम्ही केलं. गाडीत बसलो, आलो इथे घरी, फ्रेश झालो. संध्याकाळी क्लिनिकला अपॉइंटमेंट ठेवली होती, तिकडे गेलो. कारण मला ऑन अँड ऑफ पटकन करता येतं. म्हणजे त्यातलं एक हेही कारण आहे की कसं जमतं की मी दवाखान्यात आत गेलो की डेंटिस्ट आहे, बाहेर आलो की नाही, ॲज इझी असं आहे. सो दवाखान्यात गेलो आणि कधी मी खरं बोलतही नाही, पण त्या दिवशी असं आपल्याला वाटतं ना की अरे आपलं एवढं गाणं छान लॉन्च झालं. तर एक मॅडम आलेल्या, तर मी त्यांना म्हटलं की अहो सॉरी मला जरा उशीर झाला, एक 10 मिनिटं. आज मी मुंबईतनं आलो आणि माझं गाणं लॉन्च झालं आज, आणि शंकर महादेवन त्यांनी लॉन्च झालं, एवढंच खरं मी बोललो. तर त्यांनी असं आमच्या चेअरवर आडवं पडतात ना, आडवं पडल्या माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं याद आताचं करायचंय, रूट कनाल इकडचं आहे आपलं. मी म्हटलं येस मी नाही चुकणार, मला माहिती आहे तुमचं हे करायचंय. त्यामुळे माझ्या प्रॅक्टिसचा सगळ्यात मोठा फायदा काय सांगू का, की मी जमिनीवर राहतो. मला कितीही फॅन्सनी सगळ्या कार्यक्रमानंतर घेरलं आणि सेल्फी काढल्या, तरी मी घरी आलो आणि स्पेशली मी दवाखान्यात गेलो की मी एकदम खालीच आलेलो असतो. मला फार चांगलं वाटतं की एक स्थिर बूड मी अनेक कलाकारांची आयुष्य आता जवळनं बघतोय, माझ्या पिढीच्या, माझ्या वरच्या पिढीच्या, खरं पूर्वीपासून बघतोय, आणि राजकारण्यांची बघतोय. एक माझ्या घरच्या पार्श्वभूमीमुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीची माणसं लहानपणापासून बघितली गेली. तर मला असं वाटतं एक स्थिर बूड असलेलं चांगलं असतं. तसं आता तरी आहे. पुढचं मला माहित नाही. मला तुम्ही विचारलं की काय पुढे कसा कोर्स असेल, तर शांता शेळके यांच्या भाषेत मी उत्तर देईन. शांताबाईंनी असं म्हटलं होतं की आयुष्य त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे, त्याचं मी नाव खरं विसरलो, आणि तुम्ही खरं कधीतरी त्याच्यावर करा, त्या पुस्तकावर. फार सुंदर पुस्तक आहे, धूळपाटे, इफ आय एम नॉट रॉंग, धूळपाटे नावाचं आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की आयुष्याला मी घाट नाही दिला, आयुष्यानं मला घाट दिला.
हे फार जसं आयुष्य मला घाट देत गेलं तसं मी जगत गेले. तर मीही खूप उत्स्फूर्तपणे वागणारा मुलगा आहे. मी म्हणजे एकदा उडी मारली की मी खूप मेहनत घेऊन करतो. पण असं आता आपल्याला ही 4 पुस्तकं मिळवायची काय, आता माझी भरपूर पुस्तकं येणार काय, मग त्याच्याविषयी उगीच जास्त आधी बोलायचं नाही, आपलं सगळं सिक्रेट ठेवायचं, मग लॉबिंग करायचं, मग ते पुरस्कार, मग रिव्ह्यूज, या नादीच मी लागत नाही. ते झालं तर झालं. म्हणजे एवढं खाईन तर तुपाशी अट घेऊन माझ्या सगळ्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले यात मला धन्यताच वाटते माझ्या नशिबाची. पण मी माझं सगळ्यांना अजूनही वा म्हणताना पुस्तकाचा एकही रिव्ह्यू मला आठवत नाहीये कुठे आलेला, अजिबात आलेला नाही. सो मला असं वाटतं की तो साहित्य व्यवहार जो आहे ना, त्या व्यवहारात तुम्हाला माहित असावा तो, कारण तुम्ही शेवटी त्या फिश पॉन्ड मध्ये असता आणि मला कळतो तो. आणि राजकारण तर मला घरातल्या पार्श्वभूमीमुळे कुठलंही कळतं पटकन, पण माझा रस साहित्यात जास्त, साहित्य व्यवहारात नाही. आणि या सगळ्यामुळे एनर्जी मिळते. तुम्ही त्या चिखलात अडकायचं नाहीत आणि ते जे पिटी, जे आमिष आहेत, ती जी मोह आहेत, ते जे सगळे ते टाळायचं एकदा ठरवलं की यू नो वन कॅन स्टॉप यू. इतकी साधी तुमच्या निर्मितीला मग मला वाटतं आपण ज्या गप्पा मारतोय त्या गप्पा अर्धा तास लेखकाचा खास आहेतच, पण जे लाईव्ह रसिक बघतायत आपल्याला आज त्यांच्यासाठी हे मोटिवेशनल सेशन झाल्यासारखं आहे. पण मग माझं उलट मी असं सांगेन की माझं लेखन हे अधिक डीप प्रोफाउंड जाणार आहे, ते तुम्ही जरूर वाचा. म्हणजे माझं बोलण्यावर नुसतं जाऊ नका. बोलतो मी बरा, पण माझं बहुतेक लिहितो जास्त बरा. काय रे अभिजित? आणि गाणंही ऐका, गातोही जास्त बरा सगळ्याच्या. नक्की. लेखनाकडे आता तुम्ही आलात, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची लिखाणाची शैली विशेष आहे. म्हणजे चालू वर्तमान काळातलं लिखाण बऱ्याचदा आम्ही वाचतो तुमचं, तर ही शैली मुद्दामून विकसित केली आहे की गोष्ट सांगायची आहे, मला गप्पा मारायची आहे, अशी ती पद्धत असते? नेमकं ती शैली विकसित होण्यामागे काय कारण आहे? बापरे, आमच्या डेंटलच्या कॉलेजच्या परीक्षांमध्ये एक सगळ्यात शेवटी ना बाउन्सर व्हायवाला प्रश्न विचारायचे, तसा आता हा आला. पण थोडक्यात सांगायचं तर ना, एकतर शैली ठरवून मला माहित नाही कोण लेखक करतात का, मी नाहीये त्यातला. आपण खूप वाचत जातो, आपल्यावर चांगले साहित्यिक काही संस्कार नकळत कळत होत असतात, आणि प्लस तुमचं एक आयडेंटिटी स्वतःची म्हणून असते ना, त्या सगळ्यातनं शैली होते. तर मला तरी असं वाटतं की शैली म्हणजे तो माणूस. खरं तर ऑनेस्टली जो रायटर जसा आहे ना, ती शैली येते. संगीतकारांमध्येही तुम्ही बघा, प्रत्येक संगीतकाराची शैली खूप वेळा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या विशेषांच्या जवळ जाते, त्यांच्या मनातल्या कंगोऱ्यांच्या जवळ जाते. खूप अवघड, वेडवाकडं वळण घेणारी, ताना बांधणारी जी चाल असते, किंवा खूप तांत्रिक दृष्ट्या ज्याला करामती आपण म्हणू, अशा पद्धतीने बांधणाऱ्या ज्या कादंबऱ्या असतात, ती माणसंही खूप वेळा तशी असतात. त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच मला नेहमी मला बरं वाटतं. त्यांच्या कादंबऱ्यांचा मी आस्वाद घेईन, त्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेईन, त्या व्यक्तींपासून. त्यामुळे व्यक्ती ही शैली असते. तर माझ्या बाबत मला असं वाटतं की कम्युनिकेशन हे मला आवडतं. मला लेखन हेही कायम परफॉर्मन्सच वाटत आलंय, आणि याबाबत मला खूप चांगलं वाटतं की म्हणजे आपण सुनीताबाईंपासून चालू केलं आणि पुलं आपले राहिलेच, तर पुलंनी हे फार चांगलं ओळखलं होतं. आणि जे सुनीताबाईंनी नीट लिहिलंय त्यांच्या आहे मनोरतरीमध्ये, की शेवटी का भाई लक्षात राहील, म्हणून की त्या माणसाला जे कळलं होतं ना की हाही परफॉर्मन्स आहे, आणि कोणी म्हणूच नाही की तुम्ही स्वांत सुखाय करता. जर तुम्ही स्वांत सुखाय गायचं असेल, लिहायचं असेल, तर तुम्ही घरात डायरी लिहाल, घरात गाल, बाथरूम मध्ये गाल, हॉलमध्ये गाल. तुम्ही आणणारच नाही तुमचा कथासंग्रह, तुमची कादंबरी, तुम्ही प्रयत्नच करणार नाही. आणि लोकांनी केला तरी तुम्ही त्याला हाणून पाडाल. द मुमेंट तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये काहीही तुमची कला घेऊन येता, तेव्हा ती परफॉर्मिंग आर्ट्सच्याच अंडर येते. सादरीकरण हे फार महत्वाचं असतं. साहित्यातलं वेगळं असतं, संगीतातलं वेगळं असतं. तर माझ्यामध्ये एक एज नकळत संवादाची जी आहे ती बहुतेक शैलीत उतरली असावी पहिल्यांदा. आता विशेषतः 20-40 मध्ये तर पात्रच ठरवतात ना, ती 3 पात्र. मला अरिन जर 20 वर्षाचा आहे, तर लिहिताना आता मी असा थोडा आपण विचार करतो, पण तेच मला वाटतं लेखकाचं निरीक्षण असतं, अभ्यास असतं, की मला माहितीये की अरिन कसा बोलेल. अरिन आशुतोष जावडेकर सारखा नाही बोलणार. तेजस थोडासा बोलेल, तो 40शीत आहे, आणि माही देखील माझ्यासारखी नाही बोलणार.
तर हा जो एक भाग असतो हा पात्र, जिथे फिक्शनल कॅरेक्टर्स आहेत तिथे तर शैली माझ्याबाबत पात्र ठरवतात. नॉन फिक्शन मी जे लिहिलंय म्हणजे संगीतावरचं लेखन असेल, वा म्हणतानासारखं असेल, त्या शैलीविषयी विशेषतः मी जाणीवपूर्वक फक्त काय केलं असेल तर मी मला बोजड तांत्रिक संज्ञांमध्ये वाचकाला गुरफटवून टाकायला आवडत नाही. मला त्याच्या बरोबर प्रवास करायचा आणि त्याला माझ्या बरोबर न्यायचंय चक्कर मारायला कुठेतरी मी जिथे चाललोय तिथे. सो आय हॅव दॅट इम्पल्स टू मेक द थिंग्स इझियर विदाउट डायल्युटिंग इट. हे फार महत्वाचं आहे. सोपं सहज पण पातळ केलेलं नाही. पातळ नाही मी करत वाचकांसाठी म्हणून मी माझी शैली कधी अल्टर नाही केली. पण मला वाटतं कम्युनिकेटिव्ह असणं ही एक चांगली ऍसेट असते लेखकाकडे. पण आता एकदा विचार करायला पाहिजे, स्टायलिस्टिक्स ऑफ आशुतोष जावडेकर मी नाही कधी केला. एवढं दुसऱ्यांच्या याच्यावर एवढं केलंय, वा म्हणतानाच्या प्रत्येक लेखात कीस पाडला. कधीतरी कोणीतरी माझ्याविषयी असंच लिहिणार हे कळतंय. ते वाचत असताना ही शैलीमुळे ते पुस्तक जवळचं वाटतं किंवा तो विषय जवळचा वाटायला लागतो. म्हणून विशेषतः मी तो प्रश्न विचारला. ते जे जवळचं वाटणं आहे, समोर आपल्याला दिसतायत ते शब्द मला माझे वाटणं जे आहे, मला आशुतोष जावडेकर काहीतरी सांगतायत आणि मी ऐकतेय, हा जो फील येतो तो फील पुस्तकाच्या खूप जवळ नेतो वाचकाला, असं मला वैयक्तिक वाटतं. बरोबर आहे ना. मला प्रचंड वाचकांची पत्र येत असतात. आय एम व्हेरी लकी टू हॅव अ व्हेरी वाईड रीडर बेस. खूप मोठा वाचक वर्ग आहे मला, आणि मला हे खूप आनंदाने सांगायला आवडेल की माझा वाचक वर्ग अजिबात पुण्या मुंबईतला असा सीमित नाहीये. तो खूप ठिकाणी आणि खूप आर्थिक. सरप्राइझिंगली म्हणजे जरी माझ्या लेखनामध्ये रूढार्थाने मला काही ग्रामीण जीवन कळतच नाही हो. मी शेतात, मला माहितच नाहीत काय शेत आहेत कसं आहे, म्हणजे अभिमान नाहीये मला त्याचा. पण मी शहरी माणूस आहे तर मी उगीच कॅरेक्टर घेत नाही. जेवढं मला माहितीये, जसं मी मागच्या वर्षी 20-30-40 मध्ये एक अस्मित नावाचं पात्र घेतलं जे नगरमध्ये आहे, त्याची शेती आहे, पण ते अलाइड पात्र होतं. मी सेंट्रल कॅरेक्टर करणार नाही, ते मला जगणंच माहित नाही. पण सरप्राइझिंगली मला इतके ग्रामीण भागातले वाचक आहेत आणि सध्या सगळे मोबाईलवर असतात, ईमेलवर असतात, तर मला खूप चांगलं वाटतं. कुठेतरी मला असं वाटतं की शैलीपेक्षा ना लेखकाचा इंटेंट नकळत लेखनातनं डोकावत असतो. त्यामुळे माझा स्वभाव नकळत माझ्या कुठल्याही लेखनातनं लोकांना असं वाटतं की या माणसाशी आपण जावं, बोलावं. आपल्यालाही असं वाचक म्हणून वाटतं ना. कुठलाही लेखक जर तुम्हाला आवडला तर एक असं असतं ना, समृद्ध मनाची एक तहान असते तुम्हाला सहवासाची, त्यामुळे तुम्हाला तिथे जावंच वाटतं. आणि खूप मी जात नाही, कारण मला एवढं ते सगळं जग माहितीये पुढचं की मला असं भीती वाटते की अपेक्षाभंगच होणार, कारण तोच अनेकदा होतो. पण मग एखाद दोन वेळेला होत नाही, मग तो माझ्याबाबत बहुतेक होत नसावा लोकांचा, त्याच्यामुळे अजून वाचक तयार होत असावेत. पण येस, स्टाईल इज ऑल अबाउट द सबस्टन्स ऑफ द रायटर. स्टाईल इज नॉट समथिंग विच इज एक्सट्रिन्सिक. बाह्य नाहीये शैली, ही बाह्य नाहीये. शैली ही लेखकाची, आज जे लेखक आहे ना तेच तो आहे. आणि तुम्ही काही काळ फसवू शकाल वाचकांना, काही काळ तुम्ही उसनी एखादी शैली एखाद्या पुस्तकापुरती आणाल, तुमच्या एक कन्सिस्टंटली ज्याला लिहायचंय अनेक वर्ष, निदान मला तरी लिहायचंय. मला वाटतं की आता माझी कुठे हळूहळू सुरुवात होती लेखनातली. मला असं काही वाटत नाही मी अचिव्हमेंट केल्या, 4 पुस्तकं लिहिली, 5 सदरं लिहिली, आपण असं मला काही वाटत नाही. मला वाटतं की आता मला हळूहळू मला कळतंय आता की मला काय हळूहळू करायचं. सो आय एम अबाउट टू बिगिन, खरं सांगायचं. मस्त गप्पा चालल्यात. अभिजित, तुला काही विचारायचंय का? माझ्या मनात आणि डोक्यात खूप प्रश्न होते, त्यामुळे मी एका पाठोपाठ एक बोलत गेले. पण तुझा अनुभव पण शेअर कर आशुतोष सरांशी, आणि तुला काही विचारायचं असेल तर बोल. नाही, मी तीच लय पश्चिमाचा मगाशी विषय निघाला तर ती आठवण सांगणार होतो की जेव्हा पहिली आपल्याला अगदी शॉर्ट ओळख झाली आणि हे गाणं म्हणायचंय आणि पूजाला तू गाणं सांगितलंस आणि कार्यक्रम सुरू झाला, आणि तू एलॅबोरेट करत असताना जॅझ, पॉप, मग त्याच्यानंतर एनरिके इग्लिशियस, जस्टिन बिबर, सगळे गायक आले, मॅडोना वगैरे, आणि तूच विदाऊट म्हणजे कन्व्हर्सेशन चालू असताना विदाऊट एनी सूर या भवनातील गीत पुराणाचं ध्रुपद गायलं, जे फार इझी नाहीये. आणि तेव्हा ना म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आलेला की अरे हा, म्हणजे आता आपल्याला गाणं जे सादर करायचंय ते अजून प्रेशर, म्हणजे जास्त दडपण आहे की समोर एवढा दिग्गज बसलेला आहे की हा फक्त लेखक
वाचकच नाहीये किंवा हा म्हणजे त्याच्यात मुरलेला माणूस आहे एकदम असं. तर म्हणजे आज हे पुस्तक वाचताना या सगळ्या आठवणी या परत जाग्या झाल्या लय पश्चिमाच्या आपल्याला. आणि आत्ताच मला आज नुकतंच नितीन दादान मुळारंभ पुस्तक दिलंय, तर त्याचं ग्लिम्सेस लास्ट पेजला मी जेव्हा वाचलं तेव्हा अक्षरशः म्हणजे मी ती फेज अनुभवलीये. त्याच्यामुळे मी नक्की ते मलाच तिथे ठेवून मला वाचताना मजा येईल ते पुस्तक. हे सांगायचं होतं. अभिजित, इतक्या तुझ्यासारख्या चांगल्या हुशार, बहुश्रुत आणि रसिक आणि कलाकार असलेल्या तरुण मुलाला मुळारंभ कशी वाटते हे जाणून घ्यायला मलाही खूप आवडेल. त्यामुळे प्लीज मुळारंभ आणि मला सांग. आणि खरंच दीप्तीजी, हा जो सांगतोय आता तो इतका सुंदर कार्यक्रम झाला होता. आणि अभिजित, फार मला आवडलं की तो असं ना कुठे बोलला नाही की मी नंतर खूप चांगलं गायलो, पण तो खरं खूप सुंदर गायला. आणि पूजाही फार चांगली गायली. त्यानंतर माझा काही असा रोजचा आमचा संपर्क आहे वगैरे असा अजिबात नाही, पण एक तुमच्या नेणीवेत जाणीवेत असतात ती माणसं असतात. तर हे दोघंही फार अगदी शॉर्ट नोटीसवर माझं आणि नितीनचं बोलणं झालं. तर मी म्हटलं अरे गावातलीच कुणीतरी तरुण मुलं असतील ना, म्हटलं शो असं काही नाही रत्नागिरी असणार कोणीतरी आणि चांगलं पाश्चात्य गात असणार, आपण घेऊया त्यांना. म्हणून मुद्दाम आम्ही खरं घेतलं आणि इतकं सुंदर या दोघांनी त्या कार्यक्रमाला एलिव्हेट केलं, फार वर नेलं. या भवनातील गीत पुराणे तू म्हणालास ना, तर एक शेवटी ते बघ थेट्रिकल आहे तो कार्यक्रम, ते काही लेक्चर नव्हतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं ना की एक सगळा निम्मा कार्यक्रम झाला तरी ना एक असा वर्ग असतो जो चुळबुळत मनात किंवा शेजारच्या माणसाला, मला माहिती सांगत असतो की हा बरं आहे, हा काही काही गाणी ही बरी दाखवतोय, हा पण आपलं एक भारतीय संगीत याला काही माहित नसणार, एकदा त्यांना गाऊन टाकायच्या चांगल्या, म्हणजे हे याला एवढं येतं. एक त्यांच्या लेवलच्या एलिमेंटरी परीक्षेत आपण एकदा पास झालं की बरं असतं. त्यामुळे मी आणि त्याचा धागा तो निवेदनात कसा आहे हे तुम्ही लय पश्चिम आता मी कधीतरी करेन, सगळ्या श्रोत्यांना सांगतो, अवश्य बघा, आता सांगत नाही. पण फार मस्त वाटतंय की एक माझं गाव जावई म्हणून असलेलं तिथे अधिक मासाच्या महिन्यात एक वेगळं साहित्यिक सांगीतिक वाण मला तिथल्या आर्ट सर्कल या संस्थेने, आणि त्यापेक्षा सगळी तुमची जी उत्साही टीम आहे, म्हणजे इथे नितीन कानविंदे नाही आहेत पण ते अजूनही मला माहिती आहेत, खूप लोक त्यामागे असणार, मला सगळ्यांची नावं माहित नाहीत. आणि इथे आपल्याला समोर दिसत आहेत दीप्तीजी, अभिजित, दोघांनी मला इतकं चांगलं गिफ्ट दिलं. आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट. थँक्यू सो मच. कमेंट्स खूप मस्त येतात आणि रसिक प्रेक्षक कंटिन्यू बघतायत. आणि आता 2 व्यक्तींच्या कमेंट्स अशा आल्या आहेत की गाण्याची झलक होऊन जाऊ दे. तर तुमचं काय मत आहे? मी म्हणतो, पण माझा आज सगळ्यांना जे माझं ऐकतात त्यांना कळलं असेल की मी आज थकलोय जरा, माझा चेहराही असेल, माझा आवाज, मी म्हणतो होता हा या भवनातील म्हणाला तर सहजतेच आधी म्हणतो, म्हणजे बघूया कसं फार ताण. हे एक अभिजित, काही जर माझ्याकडनं टिप घ्यायची असेल की आपण बिंदास गावं, फसलं तर सांगावं, नाही आज जमलं. पाणी फक्त 1 मिनिट घेतो. आणि मग आसमधलं एखादं थोडस आसचं एक ध्रुवपद म्हणतो की आपण आज रत्नागिरीच्या याच्यात आहोत म्हणून. भाव भक्तीची, ऐकू येते व्यवस्थित फक्त? हो, येस. भाव भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भावुक गाथा, पराभूत हो नमवित माथा, पराभूत हो नमवित माथा, नवे सूरन नवे तराणे, नवे सूरन नवे तराणे, नवे सूरन नवे तराणे, आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, आज येथून दूर या भवनातील गीत पुराणे. असं एक
आज माझा आवाज वाईट आहे, मला माझ्या ताना तुम्ही युट्यूबला हे गाणं मी रेकॉर्ड केलेलं आहे ते बघा, पण सहज म्हटलं. कार्यक्रमानंतर पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळाला आम्हाला, त्याच्यासाठीच खरं तर अभिजित म्हणाला होता तसं कुठल्याही सुराशिवाय, सुराचा आधार न घेता जी तान घेतली होती. आय नो, पण मला अर्थात मी यापेक्षा खूप बरं गातो, आता वाईट आहे यार, पण ठीक आहे. आज तर 2 ओळी म्हणतो की सजनाच्या बाहूमध्ये मन कातर कातर झालं, हलकेच हले हा श्वास, फिरत्या बोटांची आस, हलकेच हले हा श्वास, फिरत्या बोटांची आस, लुकलुकणाऱ्या डोळ्यांची मन कातर कातर झालं, मग मीच टेकते ओठ, मग मीच टेकते ओठ, गाण्याचे झरदी पाट, भूताचे गळले पाषाण, मन झाले आकाश, सजनाच्या बाहूमध्ये मन झाले ग आकाश, हलकेच हले हा श्वास, फिरत्या बोटांची आस, लुकलुकणाऱ्या डोळ्यांशी मन कातर कातर झालं. क्या बात आहे. किती हळवे शब्द आहेत, मस्त, अगदी खूप छान चाल आणि खूप हळवे शब्द. थँक्यू सो मच, थँक्यू. इंटिमेट आहे ते गाणं आणि खूप मजा आली मला ते सगळं शूट करताना, रेकॉर्ड करताना. आणि अर्थातच मागे माझी पत्नी होती, त्यामुळे अनेक अर्थांनी रत्नागिरीशी हे गाणं जोडलं गेलं. इतकी साधी गोष्ट. अभिजित, तुला काही बोलायचंय, विचारायचंय काही? नाही, एवढं इलॅबरेट झालंय, आता तेच सगळं परत रिमाइंड करतोय. कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स मी तेच सांगतो, पण मला कॉमेंट्स दिसत नाहीत. कोणाचं काही रिलेव्हंट असेल तर तेवढं घेऊ आणि मला वाटतं मग थांबूया. कॉमेंट्स मध्ये एक अशी कमेंट आली आहे की गोपाळ जोशी यांची जावयाने सुद्धा आज खूप छान भेट दिली आम्हाला. अरे थँक्यू सो मच गोपाळजी, मनापासून धन्यवाद, खूप छान. आणि कोविडमुळे मी रत्नागिरीत दुर्दैवाने येऊ शकत नाहीये, पण आशा करूया सगळ्या इथे जे आता श्रोते आहेत आणि जे नंतरही येणार आहेत सगळ्यांना मी आय एम विशिंग गुड हेल्थ फॉर देम. प्लीज काळजी घ्या, मास्क बांधा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. हे सगळं रिपीट 10 वेळा एक डॉक्टर म्हणूनही मला सांगावं असं वाटतं, कारण हा अगदी साधा वाटत नाहीये जितका लोकांना वाटतोय तितका आजार, आणि याचा एंड पॉइंट आपल्याला माहित नाही. त्यामुळे पेशन्स राखूया. असे जे सगळे ऑनलाईन उपक्रम आहेत यात जास्त सामील होऊया. ही जी सांस्कृतिक एक चळवळ आहे ती आपल्याला रिएनर्जाइज करते. आणि आशा करूया दीप्तीजी, अभिजित, की पुढच्या वर्षी हे सगळं सावट गेलं असेल आणि मी तुमच्या गणपतीपासून दिवाळीपर्यंत एक रत्नागिरीत येऊन चांगला दणदणीत कार्यक्रम करतो. असं आता आपण याच्यावर मला वाटतं गोपाळजी आणि अजून जे रत्नागिरीचे व्ह्युअर्स आहेत, तर लेट्स होप दॅट की येता येईल प्रत्यक्षाने सादर करता येईल कधीतरी. नक्की, अगदी नक्की. खरंच आपण सर जवळजवळ 1 तास गप्पा मारतोय आणि रसिक प्रेक्षक मस्त आनंद घेत आहेत. आणि आम्हालाही असं वाटतंय की तुम्ही जितकं बोलत राहाल तितका वेळ आम्ही ऐकत राहणार आहोत. बरोबर, पण वेळेची आपण अगदी थांबूया. फक्त जाताना एकच सांगतो, त्यामुळे तुम्ही म्हणालात की लेखकाशी अर्धा तास असं ते फ्लायर आणि पोस्टर तयार केलंय, तर तुम्ही रत्नागिरीत सहसा म्हणजे पाहुण्यांकडे वगैरे गेलं की तेवढ्या पुरतं लगेच झालं की अर्धा तासात संपतातच, म्हणजे हे मी पाहिलंय. तर तसं तुम्ही अर्धा तासात ओलांडलं नाही, तुम्ही तुमच्या गावाच्या मर्यादा ओलांडल्यात आणि मी पुणेरी उत्तरं दिली नाहीत, मी माझ्या गावाच्या मर्यादा ओलांडल्या. या मर्यादा ओलांडण्याच्या बिंदूवर आपण आता समारोप करूया. चांगला, क्या बात आहे. याच्यापेक्षा जास्त चांगला समारोप आणखीन काय असणार. मी तुमचे मनापासून आभार मानते आजच्या अभिवाचनाबद्दल, खूप चांगलं बोलल्याबद्दल देखील, आणि आजच्या ह्या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी झाल्याबद्दल सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. अच्छा, बाय. थँक्यू. गुड नाईट दादा. बाय, गुड नाईट. अभिजित, थँक्यू सो मच अप्रतिम अभिवाचनासाठी आणि खूप छान त्याच्या व्हिज्युअलायझेशन साठी.
थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार. येस. रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. आपण संपूर्ण तासभर हा कार्यक्रम खूप छान एन्जॉय करताय आणि वेगवेगळ्या कॉमेंट्स इथे लाईव्ह सेशनला पाठवताय. खूप आभार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि डॉक्टर आशुतोष जावडेकर लिखित मुळारंभ, लय पश्चिमा, नवे सुरन नवे तराणे आणि वा म्हणताना अशी एकाहून एक दर्जेदार अशी पुस्तकं आहेत. आपण सगळ्यांनी जरूर विकत घ्या आणि अवश्य वाचा. आणि या कमेंट्स मध्ये खूप त्यांच्या विलायती वाचताना बद्दल प्रश्न आलेत, तर त्याची उत्तरं कमेंट्स मध्ये आम्ही अवश्य देऊ. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. खूप खूप आभार.